काँग्रेस पक्षाचे सर्व काँग्रेसवर प्रेम करणारे, वसंतदादा घराण्यावर प्रेम करणारे बंधू आणि भगिनी, सगळ्यांचे नाव घेत बसत नाही तर वेळ झाला पार सगळे उपस्थित. वसंतदादांच्या चरित्राबद्दल सांगायचं म्हणजे आपण खरं म्हणजे हे होतं, फक्त त्यांचं चरित्र घेऊन, त्यांचे विचार घेऊन आपण पुढं कसं प्रेरित राहायचं. आणि आपला सांगली जिल्हा त्यांनी वसंतदादाच्या नावावर ताई म्हटल्या, वसंतदादाच्या गावच्या म्हणलं की आपल्याला आदर तिथे होतं, वस्तू तिथे आहे. त्या पद्धतीनेच आपण वसंतदादांच्या कार्याचा वारसा पुढे टिकवला पाहिजे. गेल्या 10-15 वर्षामध्ये आपल्या पक्षाची मरगळ झालेली आहे. त्या पद्धतीने आपण आता चांगल्या पद्धतीने हे करायला. आता मला फक्त कार्यकर्ता एक जण म्हटला की काँग्रेसमध्ये आता गर्दी चालू झाली. ह्याचं श्रेय माझं नाही आहे, तुमच्या सर्वांचं आहे. एक कॉन्फिडन्स सगळ्यांना यायला आला आहे की आपल्या काँग्रेस पक्षामध्ये आपण सगळेजण एकत्र राहिलं पाहिजे. आणि सेवादलाचं मी खरंच मागं बी 2 वेळा कौतुक केलं, आत्ता बी करतो. कारण तिने काँग्रेस विचार जीवन ठेवले. 4-2 माणसं का असताना पण काँग्रेसची जयंती पुण्यतिथी करत होते. जयंती पुण्यतिथी करत असताना त्यांचे विचार आपण घेतलं पाहिजे, ह्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. ज्या दिवशी मी जयंती पुण्यतिथीला मी उपस्थित असायचं त्यावेळेला मी त्यांना सांगत होतो की गर्दी आपल्याला रस्त्यापर्यंत बाहेर न्यायची आणि एवढी गर्दी करायची आहे की काँग्रेसचा विचार आपल्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचं थोडंसं प्रत्यय आता यायला आलं आहे. अजून खूप करायचं आहे, काहीच नाही. म्हणजे 0.1% मी समजते. अजून 100% व्हायला आपल्याला खूप वेळ आहे, मेहनत खूप घ्यायला लागणार आहे. सगळेजण मिळून काम करूया. महिला फ्रंट बी आता ॲक्टिव्ह झाले, इंटरचे आहेत. NSIचा आता मी परवा त्या पृथ्वीराज चव्हाणला बोलून त्याला बी ॲक्टिव्ह करायला बोलले. बाकीचे सेवादल आपले आहेत, बाकीचे युवक काँग्रेसचे अजून आपले कार्यकर्ते एक नेमायचे. खरं म्हणजे हे सगळं का बोलते मी, वसंतदादांच्याबद्दल बोलण्यासारखं काय खूप आहे. आणि आपण सगळे वसंतदादांच्या घरातलीच माणसं. आपण वाढलापासून वसंतदादाचे किस्से ऐकत असतो. म्हणजे वसंतदादाला मी लहानपणी असताना बघितलेलं, कोण बघितलं न बघितलं सगळ्यांचे किस्से आहेत, त्याच्यात मी जाणार नाही. पण वसंतदादाच्या पुण्यतिथी निमित्त आपण एक वचन घेऊया की आपण काँग्रेस पक्ष वसंतदादासारखी होणार नाही, पण वसंतदादाच्या विचाराची काँग्रेस अजून इथं जिवंत आहे हे दाखवण्याचं फक्त आपण काम करायचं आहे. त्यासाठी आपण सर्वजण धडपडायचं आहे. पक्षाच्या नेत्यांनी आणि सगळ्या महाराष्ट्र प्रदेशच्या नेत्यांनी माझ्यावर जी जबाबदारी अध्यक्ष म्हणून टाकली आहे ते विश्वासात मी सार्थ ठरवणार कवा, तर तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर राहिलात तर. मी एकटा राजेश नाईक हा काही करू शकणार नाही. फक्त मी सगळ्यांना बोलवून एकत्र आणायचा प्रयत्न करतोय. तुम्ही सगळेजण माझ्या प्रतिसाद देताय हाकेला आणि त्यामुळे हे सगळं आपण शक्य व्हायला आहे. पण अजून खूप मंजिल गाठायचं आहे आपल्याला. मी मगाशी म्हटलं तसं 0.1% आत्ता काम चालू झालं आहे. आपल्याला 100% पण जाता आलं नाही तरी आपण मेरिटमध्ये 60% जायचं हे आपलं ध्येय ठेवायला पाहिजे. आणि डिस्ट्रिक्शन आपण पश्चिम महाराष्ट्रातला जो दबदबा होता वसंतदादांनी निर्माण केला, तो कुठेही गेला तरी पश्चिम महाराष्ट्र प्रगत, संस्कृत, सहकार क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात कुठेही गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात दबदबा होता. त्यात सांगली मेन मुद्दा होता. जसं आत्ता DY पाटील साहेबांचं, कदम साहेबांचं आम्ही एक किस्सा कदम साहेब स्वतः सांगत होते. वसंतदादांच्या जयंतीनिमित्तच कार्यक्रम घेतला तेव्हा ते भारतीय विद्यापीठ जे त्यांचं जुनं भारतीय बिल्डिंग आहे, ऑफिस वगैरे आता तिथं बेकायदेशीर म्हणून तिथल्या आयुक्तांनी त्यांना नोटीस पाठवली आणि ते दादाकडे जाऊन बसले. आणि दादा मी एवढ्या कष्टातून ही बिल्डिंग बांधल्या, त्याच्या परमिशन घेतली नाही त्यामुळे मला पाडण्याची नोटीस आली. दादा म्हणले चल कुठं आहे जाऊया. दादाने गेले, त्या बिल्डिंगला हात लावले, म्हणले ही बिल्डिंग माझी आहे. आणि लगेच नियम बदलून त्या नियमामध्ये ती बिल्डिंग कशी बसते ते करून त्याची मंजुरी घेतली. सांगण्याचा उद्देश एवढाच की दादा शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण कमी असलं तरी काम करण्याची एक जिद्द आणि चिकाटी होती. त्याची आपण वंशावळ आहे सगळेजण. मी दादांच्या घरातला आपण सगळे आपण समजतो. मी असं बाहेरचं कोणाला समजत नाही. ते काँग्रेस पक्षाचे सर्व विचाराची माणसं आपण ताकदीनं एकत्र आलेलो आहोत. दादाच्या घराण्यातले दादामुळं आपण आज काँग्रेसचे एवढे दिवस चांगले बघतो. त्यामुळं आपण सर्व त्यांचे वंशावळ म्हणून समजून काम करायचं आहे. आणि हे करत असताना काही गोष्टीच्या चुका झाल्या. आता AP स्टील फाईल वगैरे तुम्ही म्हणताय, काही AP स्टील फाईलचं फार मोठी किस्से आहेत. मी थोडं वाचले, माझं बी इंग्लिश एवढं हे नाही, मी BCom झालं आहे पण मराठी शिक्षण असल्यामुळे थोडं मी टाइम्स ऑफ इंडियाच्या याच्यामध्ये इंग्लिशमध्ये वाचले. नुसतं शारीरिक शोषण हा विषय नाही आहे, त्यात फार मोठं AP स्टील हे आहे. त्यामुळे मोदी फार अमेरिकेला झुकला आहे, जाऊन इस्रायलला जोडला आहे. त्यांच्याकडे सगळे माहिती आहे की करत असताना फार AP स्टील टाईलचे म्हणजे त्या बोलू नये. जरा कॅमेरा जरा बंद केला तर मी बोलेन. जरा थांबा 2 मिनिट.